बघा, पहिल्यांदा तर अवैध झाडांची कत्तल कुठेही आम्ही मान्य करणार नाही, त्याच्यावर कडक कारवाईच केली जाईल। मात्र आपण ज्यावेळेस विकास करतो त्यावेळी अनेक वेळा बांधकामं करताना झाडं कापण्याची परमिशन द्यावी लागते। आता एखादा रस्ता वाईड करायचा असेल तर बाजूची झाडं कापावी लागतात। समजा रस्ता वाईड केला नाही तर त्याच्यावर ट्रॅफिक जो स्लो होतो तो ट्रॅफिक देखील प्रदूषणच तयार करतो। मात्र आपला नियम असा आहे, एका झाडाच्या मागे किती झाडं लावायचे याचा नियम आपण केला आहे आणि त्याचं आता आपण ट्रॅकिंग करतो, तेवढी झाडं लागली की नाही, ती मोठी झाली की नाही। त्यामुळे कुठेही झाड कापून टाकलं आणि सोडून दिलं असं नाही आहे। तर प्रदूषणाचं मिटिगेशन करण्याकरता आपल्याकडे नियम तयार केले आहेत, त्याचं काटेकोर पालन आपण करत असतो। कुठे बसला? एक 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 असं आहे की MSPच्या संदर्भातली खरेदी ही अधिक सुलभ झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न यापुढे असणार आहे। मी कालच बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलं की दरवर्षी सोयाबीनची खरेदी करायचीच आहे, कापसाची खरेदी करायचीच आहे। ज्या ज्या गोष्टींची खरेदी करायची आहे त्याच्या सुलभतेनं ती खरेदी कशी होईल याची एक परमनंट व्यवस्था उभी केली पाहिजे। तर त्या दृष्टीने ज्या राज्यांनी चांगली व्यवस्था केली आहे ती व्यवस्था पाहून आपल्याकडे त्या व्यवस्था कशा करता येतील आमचा प्रयत्न असणार आहे। नाही, आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे निवेश येतो आहे, मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आहे, त्याच्यामुळे निश्चित रोजगार निर्मिती होईल। हां, एक मिनिट बोला। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही सर्वप्रथम तर मी तुमचं आभार मानेन आणि अभिनंदन सुद्धा करेल की तुम्ही महाराष्ट्राचे आणि विशेष करून आमच्या नागपूरकरांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे। एक सर, डिजिटल माध्यमांसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण डिजिटल माध्यमांसाठी एक निकष तयार करावा अशी मागणी आहे सर, तर ते पूर्ण करा। निश्चितपणे चांगली मागणी आहे। मी मगाशी सांगितलं की आता माध्यमं खूप मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत।